हॅलो. आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याचे बैल धुणं चालले. हे पहा, हे आमचा सर्जा, हे राजा आणि इकडं हा राजा उभा आहे. आम्ही आता ह्या आमच्या गाई आहे पण. आणि बैलपोळ्यासाठी बैलाची आंघोळ घालणं चालली बैलाला. बैलाची आंघोळी चालू आहे सध्या. आता बैलाला सजवणं आहे अजून, परंतु आधी त्यांना आंघोळी घालायच्या आणि नंतर सजवून घ्यायचं त्यांना पोळ्यात नेण्यासाठी. हे पहा, हे बघा. आता त्याला आमच्या सर्जाला चालला हिंगोळ लावणं. सर्जा आता तयार झाला. राजा पण तयार झाला बा, सजून बिजून. आता अजून त्याच्यावर झोलार टाकायची राहिली. सर्जा तयार झाला आणि हे याचं जसं का अजून चांगला कलर बाकी होत आहे शेंगाचा, ते पण पूर्ण करणं चालू आहे. आणि त्यानंतर आम्ही त्याला बैलपोळ्यात नेणार आहे. आमच्या गावची परंपरा कशी आहे आणि बैलाची पूजा कशी होते व पोळा कसा साजरा होतो हे तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवत आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि सर्वजण सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चालू आहे आता आमच्या सर्जाला शिंगाला कलर लावणं. चालू आहे कोणी. हे बघा, आता आमच्या गावातला पोळा भरलेला आहे आणि बैलाची पूजा चालू आहे. पहिल्या 5 जोड्यांची पूजा होते. येशीमध्ये मानकरी असते 5 शिंदे मंडळ, निकस मंडळ, आणि पाचरणे मंडळी यांच्या 5 जोड्याची येशीमध्ये पहिले पूजा होते. तोपर्यंत तोरण फेकले जात नाही. ज्यावेळेस तोरण फेकणार लगेच पोळा फुटणार असं आहे. तर सगळ्याला मान दिल्याशिवाय, पहिली जुनी परंपरा, रूढी परंपरा चालू आहे तसंच चालू आहे. आणि सगळेजण एकोप्यानं येऊन, काही भांडण तंटा झगडा काही होत नाही आहे, कधीच झालेला नाही याच्या अगोदर. सगळेजण मिळून मिसळून राहतात. आता हे पूजा चालू आहे. झाली आता 2 जोड्याची झाली, 2 जोड्याची राहिली आणि पूर्ण 2 जोड्याची पूजा झाली. आता झालं एक ते आता बैल जोडीवाल्या मालकाला पण कुंकू लावून सण्या त्यांची पण पूजा करते. आता बैलाची पूजा चालू आहे आणि पूजा झाली. नैवेद्य पण त्यांना इथंच देतात मानाच्या जोडीला. प्रत्येक मंडळाच्या ज्या विचारणं. आता पोळा फुटत आहे, बघू शकता मित्रांनो. फुटला पोळा. अरे यार, बघा कसे बैल आहेत. आणि आवाज सगळं काही व्यवस्थित आहे. गावचं मंदिर आहे, वेस आहे गावातली. आणि आता पोळा फुटलेला आहे. सर्व बैल जात आहेत, बघू शकता तुम्ही सर्वजण. या उत्साहाला जुन्या रूढी परंपरानुसार जसं चालू आहे तसं प्रतिवर्षी चालू आहे. हे बघा, आम्ही इकडंच थांबलो पहा थोडं अंतरानं. आमचे बैल जरा एक दमान चालतो आणि एक जोरात चालतो. इकडं भरपूर मंडळी थांबले, तर मग आम्ही पण इकडंच थांबलो. आणि हे बा, आमचा राजा सर्जा राजा इकडं उभा आहे. हे आमचा भाऊ.